शेताकडे काम धंदा काय ते पाणी पाऊस नाही का? हे तंबाखू घे. काय मित्रांसाठी काही करायचं असतं घे थोडं. काय नाही थोडं घे. काही नाही सवय होते घे थोडी घे. नाही होत बघ काही नाही थोडी घे. मी खाय ना बाबा थोडी घे. काही ना सुरुवातला थोडं वाटतं नंतर काय वाटतं. हा साईडनं ठेवून कुठे पोटाच्या बाजूनं हा एका साईडनं ठेवलं तर चालेल. कसं वाटते मस्त तुम्ही घ्या सर. काय झालं काय झालं काय झालं तिच्या घरी फोन करा ते सोनवलं वगैरे. हॅलो भावाची तब्येत खराब झाली लवकर दवाखान्यात चला दवाखान्यात काय नाही काही इंजेक्शन देणार नाही. काय नाही होत मग थोडं लागतो का जरा. डॉक्टर डॉक्टर पावर काय झालं बरोबर काय जेवलं तुझं काय काय खाल्लं होतं सांगितलं होतं आम्ही बंद करा. तुम्हाला आम्ही यापूर्वी वॉर्न केलं होतं की तंबाखूचं सेवन टाळा. तुमच्या घरच्यांना पण आम्ही सांगितलेलं होतं की तंबाखूचं सेवन टाळायला. तरी तुम्ही का खाल्ला? बरं जाऊ द्या तोंडामध्ये बोटं टाका. असे उभे 4 बोटं टाका. बरं तर 2च चाललेले आहेत. घसा वगैरे पण दुखत असेल. घरचे कोण आले तुम्ही आम्हाला डब्यामध्ये येऊन द्या. तुम्ही दोघं आम्हाला हे बघा आम्ही सुशांतचे रिपोर्ट चेक केलेले आहे. त्याला खूप लहानपणापासून तंबाखूचं व्यसन आहे. यापूर्वीही आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की तंबाखू खाऊ देऊ नका त्यांना. तरी पण नेहमी वारंवार सांगून पण तुमची घरची परिस्थिती अशी असते घरपासून तुम्हाला सवय असते. त्यामुळे तुम्ही आणि यामध्ये जास्तीत जास्त फॅक्ट राहतो मित्रांचा. त्याची संगत पण ज्यांच्याशी आहे त्यांच्याशी पण तुम्ही आपला मुलगा कोणाशी राहतो कोणाशी म्हणजे जास्त राहतो वगैरे आणि ते व्यक्ती कसे आहेत यावरही तुमचं लक्ष असायला पाहिजे. असू द्या. त्यामुळे आता तुम्हाला या संदर्भात आम्ही त्याला समुपदेशनासाठी बोलावले सर हिंदीत सांगा. उसी के लिए हमने त्याला त्याचं उसका व्यसन तंबाकू का व्यसन छूटने के लिए हमने उसको बार काउंसलिंग के लिए भी बुलाया था. लेकिन वो दोस्तों के साथ में रहता है वो आता भी नहीं है. उसको रिपोर्ट समझाने के लिए भी बुलाया था. रिपोर्ट डायग्नोसिस होने के बाद में रहता है. इसलिए उसको हम मेडिकल सोशल वर्कर जो रहते हैं उनके पास में भी उसको रेफर करने वाले हैं काउंसलिंग के लिए. आमच्याकडे मेडिकल सोशल वर्करची पण एक पोस्ट आहे. कर्करोग झालेल्या रुग्णांना कोणती व्यवस्था असते कोणत्या सुविधा मिळतात त्यांना त्याबद्दल ते समजून सांगतात आणि त्यांना
असतात तर त्यांची अपॉइंटमेंट आम्ही तुम्हाला सांगू केव्हा यायचं तर तेव्हा तुम्ही भेटून घ्या. आणि आता त्यांचा वेळ झालेलाच आहे, आता येतीलच, तुम्ही त्यांच्याशी भेटून ते तुम्हाला काउन्सिलिंग करतील. बरं ठीक आहे मॅडम, मी सांगते माझ्या आई बाबाला छान घरी किती खर्च लागू द्या, पण आमचा दादा ठीक झाला पाहिजे. त्याला काही होणार तर नाही की नाही नाही चांगला काही नाही की चालेल. मनीषचा बिघडला तो. तुम्ही सुशांतच्या आई ना? कधीपासून व्यसन आहे सुशांतला? ठीक आहे, खात नाही, पण आता बाहेर कुठ्यांसोबत काय माहिती मला. आता शेताला जाते, इकडे बाहेर जाते, ते काय तरी मी त्याला सांगते म्हणून राहते, खाऊ नको रे काही असं दिसतंय मला थोडंसं ताचं मित्र बघितले त्याची. घरी आणखी कुणाला व्यसन आहे? आणखी कुणी तंबाखू वगैरे खातात? धूम्रपान किंवा त्याचा तंबाखू? बाबा बिबा मी तर काय खात नाही बाबा. तुम्ही दात कशाने घासतात? ते माहिती. मिश्री म्हणजे पण तंबाखूचा एक प्रकारच आहे. जाळलेला तंबाखू जो असतो त्याच्यापासूनच मिश्री बनते. त्याच्यामुळे असं नका समजू की सुशांत सध्या झाला आहे म्हणजे मग तुम्हाला कुणाला होऊ शकत नाही, कारण तुम्ही पण त्याचं बऱ्याच वर्षांपासून करत असाल सेवन. मॅडम माझी आई एक गोष्ट सांगत नाही आहे तुम्हाला. मॅडम माझी आई एक गोष्ट तुम्हाला सांगत नाही आहे. माझे बाबा पण कधी कधी खातात आणि त्याला दुकानला पण पाठवतात आणि मी त्याला चोरून बघितलं नाही, तो येताना थोडं थोडं खातो. आणि ही गोष्ट नाही का घरी माहीत नव्हती आणि सांगितलं तर मारतो म्हणून. तुम्ही एक काम करा, त्याच्या मित्राला आणि वडिलांना बोलवून घेऊन या. यांची पर्यटन तो मैंने आप सबको इसलिए यहाँ बुलाया है क्योंकि मुझे अभी पता चला है कि सुशांत के साथ आप लोगों भी तंबाकू का सेवन करते तो मैं आप अभी तो सुशांत के साथ जो हुआ वो आपके साथ ना हो, इसीलिए मैं आपको आगाह करने के लिए आज मैंने बुलाया है. आपको ये जानकर बहुत दुख होगा कि भारत में तंबाकू सेवन का प्रमाण बहुत ज़्यादा है. हर 8 सेकंड में एक व्यक्ति की मृत्यु जो है वो तंबाकू सेवन की वजह से हो रही है. तंबाकू के जैसे आपको लगता है कि क्या सिर्फ थोड़ी देर का नशा है, थोड़ी देर वो रोज की आदत है, लेकिन उसके शरीर पे होने वाले जो दुष्परिणाम है वो बहुत बड़े हैं. आपको उससे हार्ट का प्रॉब्लम हो सकता है, आपके जो वेन्स है वो उसमें ब्लॉक हो सकते हैं. जो लेडीज़ है उनमें अगर आपको तंबाकू के व्यसन है और आप प्रेग्नेंट अगर है तो आपको गर्भपात का भी धोखा रहता है. और साथ में स्ट्रोक की भी बीमारी हो सकती है. जो गंभीर बीमारियां हैं उसका बहुतांशी कारण भारत में तंबाकू देखा गया है. तो इसीलिए मैं आप सबसे अनुरोध करूंगी कि आप ये व्यसन जितना हो सके उतने जल्दी छोड़िए. अगर आप मन से ठाने तो आप छोड़ सकते हैं. आप कोशिश कीजिए, दिन में अगर 4-5 बार खाते होंगे तो थोड़ा थोड़ा करके कम कीजिए, लेकिन तंबाकू जितना जल्दी हो सके उतने जल्दी छोड़ दीजिए. देखो, आप सभी जन अगर तंबाकू खाना छोड़ देते हैं तो आपका सेल्फ कॉन्फिडेंस, आत्मविश्वास बढ़ता है, खुद के ऊपर भरोसा रह सकता है. आपको मालूम है कि हर 8 सेकंड में अपने इंडिया में एक तंबाकू से या सिगरेट पीने से एक की डेथ होती है. तंबाकू से सबसे बड़ी बीमारी जिसको अपन कैंसर बोलते हैं, कर्करोग बोलते हैं, वो बीमारी तंबाकू की वजह से आती है. और तंबाकू खाने से अपने हृदय और जो रक्त वाहिनियाँ हैं उसकी बीमारियाँ ज़्यादा बढ़ती है. इसके लिए तंबाकू खाना, सिगरेट पीना, जो लालू व्यंजन रहता है ना उससे दांत घसना अच्छा नहीं है. अगर आप खुद के कंट्रोल रखेंगे तो सिगरेट, तंबाकू आपके ऊपर ऑटोमेटिक कंट्रोल हो जाएगा. इसके लिए तंबाकू खाना छोड़ दो. अगर एक आदमी तंबाकू खाना, सिगरेट पीना अगर छोड़ देता है तो उसका जीवन मान करीबन 20 साल से बढ़ जाता है. तो आप सभी से मेरा विनंती है कि आप तंबाकू खाना छोड़ दें ताकि आप स्वस्थ रहे, अच्छे रहे, मस्त रहे. धन्यवाद.